7 ऑक्टोबरला हमासनं इस्रायलच्या सीमेवरील गावांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं पॅलेस्टीनवर युद्ध पुकारलं आहे. इस्रायलच्या या आक्रमक हल्ल्यात आतापर्यंत गाझा पट्टीतल्या हजारो नागरिकांचा जीव गेलाय. शिवाय अनेक जण जखमी आणि बेघर झाले आहेत. गाझा पट्टीचा उत्तरेकडचा भाग रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर बऱ्याच पॅलेस्टिनी नागरिकांनी दक्षिण गाझामध्ये आश्रय घेतला. अनेक जण स्वतःचा देश सोडून इजिप्तमध्ये जाण्यासाठी राफा सीमेवर त्यांच्या पाळीची वाट पाहत आहेत. मात्र जगातील सर्व लोकांच्या मानवाधिकारांचं रक्षण करण्याचा ठेका घेतलेल्या पाश्चिमात्य देशांनी मात्र अजून इस्रायलकडून होणाऱ्या सैन्य कारवाईचा निषेध केलेला नाही. त्याच्यामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांप्रती सहानुभूती दर्शवलेली नाही. उलट इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं म्हणत शस्त्रसंधी प्रस्थापित करण्याच्या ठरावांना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. त्यांच्या या भूमिकेमागे पाश्चिमात्य देशांचे हितसंबंध दडलेले असल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. ते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इस्रायलचं जगाच्या नकाशावर असलेलं स्थान एकदा जवळून पाहावं लागेल. नमस्कार, मी प्राजक्ता आणि इंडी जर्नल मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की पाश्चिमात्य देश इस्रायलच्या या आक्रमकतेकडे इतकं दुर्लक्ष का करत आहेत. पुढे जाण्याआधी एक आठवण, इंडी जर्नलचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पश्चिम आशियातील ज्या ठिकाणी 1948 साली इस्रायल वसवण्यात आलं ती जागा आशिया, युरोप आणि आफ्रिका असे तिन्ही खंड एकमेकांना जिथे जोडले जातात त्याच्या अगदी जवळ आहे. इस्रायलच्या पूर्वेला आशिया, उत्तरेला युरोप, दक्षिणेला आफ्रिका आणि पश्चिमेला भूमध्य सागर आहे. त्यातही विशेष म्हणजे जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा असलेला सुएझ कालवा भूराजकीय दृष्ट्या इस्रायल पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. 1869 मध्ये सुरू झालेल्या या 193 किलोमीटर लांबीच्या कालव्यामुळे युरोप आणि अमेरिकेतून आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर किंवा आशियात जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेला चक्कर मारावी लागत नाही. सुएझ कालवा बनण्यापूर्वी युरोपातील जहाजांना आफ्रिकेचं दक्षिण टोक असलेल्या केप ऑफ गुड होपला फेरी मारून मग अरबी समुद्रात यावं लागायचं. मात्र भूमध्य सागर आणि रेड सीला जोडणारा सुएझ कालवा तयार झाल्यानंतर लंडन ते अरबी समुद्रातील अंतर सुमारे 9000 किलोमीटर्सनी कमी झालं. आज या कालव्यातून जगातील एकूण व्यापाराच्या 12% व्यापाराची मालवाहतूक होते. जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या 8% खनिज तेलाची वाहतूक या कालव्यातूनच होते. या कालव्यामुळे माल वाहतुकीला लागणारा वेळ तब्बल 10 दिवसांनी कमी होतो. शिवाय वाहतूक खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचतो. मात्र जर का काही कारणानं हा कालवा बंद पडला तर जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा धक्का बसतो. 2021 मध्ये एक मोठं मालवाहू जहाज या कालव्यात 8 दिवस अडकलं होतं आणि जगाला दिवसाला 1000 कोटी अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालं. आशियाला युरोपशी जोडण्याच्या धडपडीचा इतिहास अतिशय जुना आहे. युरोपातील रोमन साम्राज्याचे भारतीय उपखंडाशी असलेले व्यापारी संबंध इसवी सन पूर्व पासून आहेत, तर भारताचा ग्रीकांशी सुद्धा बराच व्यापार होता. तेव्हा हा व्यापार काही प्रमाणात समुद्र मार्गाने तर काही व्यापार जमिनीवरून होत असे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या बंदरातून निघालेला माल अरबी समुद्र पार करून आफ्रिकेच्या ईशान्येच्या हॉर्न ऑफ आफ्रिका पासूनच्या तांबड्या समुद्रात शिरून इजिप्त मार्गे मग भूमध्य समुद्रात उतरत असे आणि पुढे तो युरोपात जात असे. पुढे सिल्क रूट अर्थात रेशीम मार्गानं मध्य आशिया आणि चीनला युरोपाशी जोडलं. 1453 पर्यंत कॉन्स्टँटिनोपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या इस्तानबुल भागात बायझंटीन साम्राज्याचा ऑट्टोमन साम्राज्याकडून झालेल्या पराभवामुळे युरोपचा आशियाशी असलेला व्यापारी संपर्क तुटला आणि युरोपियन देशांना आशियाशी जोडणारा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करावा लागला. अमेरिकेचा शोध लागण्यामागे एका अर्थी युरोप आणि आशियाचा व्यापार जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. युरोप आणि आशियाच्या व्यापारानं ज्याप्रमाणे दोन्ही खंडांना समृद्ध केलं तसंच या व्यापारानं रस्त्यात येणाऱ्या साम्राज्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कर दिला. त्यामुळे या दोन्ही भागांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी त्यांचे प्रयत्न केलेले आहेत. त्यात चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असो, भारतानं इराण, अझरबैजान आणि रशियाला सोबत घेऊन आंतरराष्ट्रीय उत्तर आणि दक्षिण वाहतूक कॉरिडॉर असो किंवा आत्ताच झालेल्या G20 परिषदेत स्वाक्षरी झालेला भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉर असो, हे सर्व कॉरिडॉर आशियाला युरोपशी जोडण्याचे प्रयत्न आहेत. जर आशियाला युरोपशी जोडणारा मार्ग तुमच्या देशातून जात असेल तर त्या मार्गांवर होणाऱ्या व्यापारावर जकात कर लावून तुम्ही बरेच पैसे कमवू शकता. युरोपला आशियाशी जोडण्याचे काम सध्या सुएझ कालवा करत असल्याने इजिप्तला वर्षाला 800 कोटी अमेरिकन डॉलर्स मिळतात. सुएझ कालव्यानं आशिया आणि पूर्व आफ्रिकेला पाश्चिमात्य देशांच्या अतिशय जवळ आणलं. त्यामुळे अर्थातच सर्वांनाच या कालव्यावर नियंत्रण हवंय. पण अडचण अशी आहे की हा कालवा इजिप्तच्या अखत्यारीत येतो. म्हणजे इजिप्तचं या कालव्यावर नियंत्रण तर आहेच, सोबत त्यातून निर्माण होणारं अजस्त्र उत्पन्न सुद्धा इजिप्तच्या वाट्याला येतं.
इजिप्त या कालव्याला बंदही पाडू शकतं आणि इजिप्तनं याआधी तसं केलंही आहे. एकेकाळी इजिप्त ब्रिटिशांची वसाहत होती. 1936 साली इजिप्तला स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यानंतर सुद्धा सुएझ कालवा 1956 पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात होता. अनेक वर्ष चाललेल्या वाटाघाटींनंतर ब्रिटिशांनी तिथे असलेले 90,000 सैनिक 1956 साली माघारी बोलावले. त्यानंतर लगेचच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासर हुसेन यांनी एक पाऊल उचललं, ज्यामुळे अरब जगतालाच नाही तर पाश्चिमात्य देशांना सुद्धा हादरवून सोडलं. त्यांनी सुएझ कालव्यावर ब्रिटिश फ्रेंच कंपनीची असलेली मालकी हटवली आणि त्या कालव्याला राष्ट्रीयकृत केलं. या निर्णयानं अरब राष्ट्र आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर ब्रिटिश आणि फ्रेंच सरकारनं इस्रायलला हाताशी घेऊन सिनाई द्वीपकल्पावर हल्ला केला आणि सुएझ कालव्याच्या उत्तरी किनाऱ्यावर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर काहीच दिवसात फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यानं संपूर्ण कालव्यावर नियंत्रण मिळवलं. नंतर संयुक्त राष्ट्र संघटना, सोव्हिएत संघ आणि अमेरिकेनं त्यांना माघार घ्यायला लावली. मात्र 1967 ते 1975 सालात झालेल्या इस्रायल आणि अरब देशांमधील 3 युद्धांमुळे हा कालवा बंद राहिला. बदलत्या भूराजकीय परिवेशात जागतिक व्यापारासाठी अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या कालव्यावर नियंत्रण ठेवणं पाश्चिमात्य देशांसाठी अतिशय महत्त्वाचं झालं आहे. चीन, रशिया, इराण सारखे देश पाश्चिमात्य देशांच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. त्यामुळे ज्या देशाचं जगाच्या व्यापारावर नियंत्रण असेल तो देश या जगावर वर्चस्व टिकवेल. मात्र या सगळ्यासाठी स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचा असलेला सुएझ कालवा इजिप्तच्या अधिपत्यात असल्यामुळे पाश्चिमात्य देश त्याचा हवा तसा वापर करू शकत नाहीयेत. त्यामुळे या कालव्याला पर्याय असणं या देशांसाठी आवश्यक झालं आहे आणि हा पर्याय पाश्चिमात्य देशांच्या मित्र राष्ट्राच्या नियंत्रणात असेल तर ते त्यांच्यासाठी उत्तमच ठरेल. या भागात इस्रायलहून अधिक चांगला मित्र पाश्चिमात्य देशांना मिळण्याची काही शक्यता नाही. त्यात इस्रायलचं भौगोलिक स्थान पाहता त्याच्या जमिनीवरून जाणारा पर्यायी कालवा तयार होऊ शकतो. त्यासाठी इस्रायल दक्षिणेला असलेल्या अकबा आखाताला इस्रायलच्या पश्चिमी किनाऱ्याशी जोडायचा आहे. बेन गुरियॉन कालवा प्रकल्प असं नाव असलेल्या या कालव्याचा विचार 1950 पासून म्हणूनच होत आहे. या कालव्याबद्दल अमेरिकी सरकार इतकं गंभीर होतं की 1963 साली ते हा कालवा बनवण्यासाठी 500 अणुबॉम्ब फोडायला तयार होतं. थोड्या थोड्या अंतरावर अणुबॉम्ब लावून एक कृत्रिम दरी तयार करायची आणि त्या दरीची डागडुजी करून कालवा बनवायचा, अशी योजना अमेरिकेच्या तत्कालीन सरकारची होती. त्या काळी अमेरिकेच्या मते अणुबॉम्ब म्हणजे युद्धात सहजासहजी वापरला जाऊ शकणारा साधा बॉम्ब होता. त्यामुळे काही खड्डे खोदण्यासाठी ते वापरणं अमेरिकेसाठी काही विशेष किंवा विलक्षण नव्हतं. पण या योजनेतील सर्वात मोठी अडचण पैसे किंवा इच्छाशक्ती नाही तर पॅलेस्टीन आणि पॅलेस्टिनींची गाझा पट्टी होती आणि अजूनही आहे. सध्याच्या योजनेनुसार या नव्या कालव्याची सुरुवात गाझा पट्टीच्या उत्तरेच्या टोकापासून होते. मात्र गाझा पट्टी राजकीय दृष्ट्या अतिशय अस्थिर भाग आहे. इथं सातत्यानं लष्करी कारवाया होत असतात. हमास येऊन जाऊन इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि सैनिकांद्वारे इस्रायलच्या नागरिकांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करत असतो. जर आता त्यांच्या शेजारी इतक्या महत्त्वाचा कालवा तयार केला तर हमास त्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे इस्रायलचं गाझा पट्टीच्या उत्तरेच्या भागावर नियंत्रण महत्त्वाचं आहे आणि इस्रायलनं गाझाच्या रहिवाशांना उत्तरेचा भाग खाली करण्याचे दिलेले आदेश या कालव्यासाठीच तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या कालव्यामुळे फायदा पाश्चिमात्य देशांना होणार आहे. त्या फायद्याकडे पाहता स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी पाश्चिमात्य देश गाझा पट्टीत सुरू असलेल्या नरसंहाराकडे कानाडोळा तर करत नाही ना, असाही प्रश्न अनेक जाणकारांना पडलेला आहे. तर हा होता मेड सिंपलचा आजचा एपिसोड. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इंडी जर्नलचे हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आम्हाला आर्थिक मदत करायलाही विसरू नका. त्यासाठीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. पाहत रहा इंडी जर्नल.